ऐकूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। बाळासाहेबांच्या आदेशानुसार माझंही शिक्षण मराठी शाळेतच झालं, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची माहिती। पहिले 3 भारतरत्न पुरस्कार कोकणला मिळाले, भास्कर शेठ जाधव यांची माहिती। पोलिसांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनी अनोखी मानवंदना। राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्ट यांच्या वतीने रेल्वेला थांबा मिळावा असं निवेदन सादर। रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका महाडिक हिचा भव्य सत्कार समारंभ संपन्न। आता पाहूयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत तालुकास्तरीय हिवाळी बालक्रीडा पार पडली। यावेळी या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम, शिवसेना उभाटा गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव, दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह खेड पंचायत समितीचे बीडीओ शिगवण, गटविकास अधिकारी मंडली यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी करपे, खेड पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांना मार्गदर्शन करत असताना योगेशदादा कदम यांनी बाळासाहेबांच्या आदेशानुसार माझंही शिक्षण मराठी शाळेतच झालं असल्याचं स्पष्ट केलंय। वंदनीय बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत रामदासबाईंनी माझी मुले मराठी शाळेत शिकली पाहिजेत, त्यामुळे माझे शिक्षण मराठी शाळेतच झालं असल्याचं गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी सांगितलं। आज शुक्रवारी खेड शहरातील तालुकास्तरीय हिवाळी बालक्रीडा स्पर्धेला योगेशदादांनी आवर्जून भेट दिली। यावेळी ते बोलताना हे सगळं सांगत होते। पुढे बोलताना त्यांनी मराठी शाळेत शिकणारा प्रत्येक जण हा हिवाळ्याची वाट पाहत असतो, कारण शालेय क्रीडा स्पर्धा या हिवाळ्यातच होत असतात, त्यामुळे मराठी शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हिवाळ्याची आवर्जून वाट पाहत असतो। यावेळी बालगोपाळांशी मनोगत साधून क्रीडा स्पर्धांचं महत्त्व देखील योगेशदादांनी पटवून दिलं। उपस्थित सर्व आमचे सर्व खेळाडू वर्ग, एकंदरीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की माझं देखील शिक्षण हे मराठी माध्यमातून आणि सरकारी शाळेमध्ये झालेलं आहे आणि मुंबईच्या ठिकाणी जरी शिक्षण घेतलं असं तरी सुद्धा सन्माननीय रामदासबाईंनी माझा मुलगा हा सरकारी शाळेमध्ये शिकला पाहिजे, त्यांनी शिक्षण हे मराठी माध्यमातूनच घेतलं पाहिजे, एक उद्देश ठेवून त्यांनी वंदनीय बाळासाहेबांनी त्यावेळेला आदेश दिले होते आणि त्या आदेशाचं पालन रामदासबाईंसारख्या शिवसैनिकांनी त्यावेळेला केलं। आणि सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना खेळ म्हटल्यानंतर संपूर्ण वर्षभर या हिवाळ्याची वाट बघायची आणि या हिवाळी होणाऱ्या या मैदानी खेळांची वाट बघत बसायची। खो खो असेल, कबड्डी असेल, आमच्या वेळेला डॉजबॉल त्यावेळेला चांगलं खेळलं जायचं आणि माझी उंची चांगली असल्यामुळे सगळ्याच मध्ये मी पहिल्या नंबरला असायचो। एकंदरीत दरम्यान यावेळी उपस्थित असलेले गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर शेठ जाधव यांनी देखील आपल्या भाषणात भारतात सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न पुरस्कार हे पहिले 3 पुरस्कार महाराष्ट्रातील कोकणाने पटकावले आणि आपलं विशेष नाव नमूद केलं। तसेच क्रीडा क्षेत्रात विशेषतः क्रिकेट या खेळात कोकणने नाव कमावलं असून सर्वांचा लाडका असणारा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि क्रिकेटर वेंगसकर हे तिघेही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचं त्यांनी म्हटलं। आजच्या पिढीला केवळ सचिन तेंडुलकरच माहित आहे हे देखील त्यांनी स्पष्ट सांगत असताना त्यांनी असं म्हटलं की सध्या वर्षाला भारतरत्न पुरस्कार किती दिले जातात हे देखील माहीत नसून पूर्वी खूप कमी लोकांना हे मिळत होते असं म्हणत अप्रत्यक्षरित्या राज्यकर्त्यांना आणि सत्ताधाऱ्यांना त्यांनी टोला लगावलाय। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो। आजच्या या हिवाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी, माजी आमदार आणि आमचे जिल्हा प्रमुख श्री संजयराव कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री प्रकाशराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री विनायक निमण, त्याचबरोबर प्रभारी बीडीओ श्रीयुत
विजय करपे, त्याचबरोबर पंचायत समितीचे व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच पदाधिकारी मंडळी, श्री पालकर गुरुजी, खेडेकर गुरुजी, गुजर गुरुजी आणि आमचे सर्व या तालुक्यातले आलेले आमचे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग, शिक्षक वृंद आणि माझ्या या स्पर्धा होत आहेत. आणि या स्पर्धेमधून जे खेळाडू क्रमांक पटकवतील, पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने येतील, ते जिल्हा पातळीवर खेळण्याकरता म्हणून तालुक्याच्या वतीनं पाठवले जातील. आणि अशा पद्धतीनं हा चढता क्रम. रामा सर्वांचा आवडता खेळ, हा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये जगामध्ये नाव कमवलेले जे प्रतियश अशा प्रकारचे खेळाडू जे आहेत, त्यापैकी क्रिकेटचा देव मानला जातो हे सचिन तेंडुलकर देखील आपल्या कोकणामधलेच आहेत, हे सिंधुदुर्ग मधले आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त सध्याच्या पिढीला सचिन तेंडुलकरांचं नाव माहीत आहे, परंतु आपल्याच कोकणातले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुनील गावस्कर, की ज्यांना लिटिल मास्टर म्हटलं जायचं, ते सुद्धा आपल्या कोकणातलेच. दिलीप वेंगसरकर सुद्धा आपल्या कोकणातलेच. असे अनेक क्रिकेटमध्ये ज्यांना भारतरत्न क्रिकेटियर हे आपल्या कोकणामधले आहेत. ही आपल्या कोकणाची परंपरा आहे, आपल्या सर्वांचा आवडता खेळ. आणि या कबड्डी खेळाला सुद्धा ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची मान्यता मिळाली, सुवर्ण पदक मिळालं, ते सुवर्ण पदक आपला कोकणातला सुपुत्र म्हणजेच माझ्या चिपळूण तालुक्यातले अशोक शिंदे यांनी पटकावलं. आणि म्हणून या खेळामधली अशा पद्धतीची कोकणाला एक लाभलेली एक प्रकारचे शास्त्री जांभेकर, या जांभेकरांच्या नावानं आपण इथं पत्रकारिता दिन म्हणून साजरा करतो. ते बाळशास्त्री जांभेकर सुद्धा आपल्या कोकणातले देवगडचे. भारतरत्न पुरस्कार आता जरा बऱ्याच प्रमाणामध्ये वाटले जातात. वर्षाला सध्या किती भारतरत्न पुरस्कार, तुमचं नाव घ्यायचं राहिलं आमचे भिलाडीजी. आणि म्हणून भारतरत्न पुरस्कार किती वाटले जातात त्याला आता काही मर्यादा राहिलेली नाही. परंतु भारतरत्न पुरस्कार हा या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. काही जणांना जिवंतपणी मिळतो, तर काही जणांना दिवंगत झाल्यानंतर मिळतो. मला सांगताना अभिमान वाटतो की पहिले 3 भारतरत्न पुरस्कार हे माझ्या कोकणामध्ये मिळालेले आहेत, हे सुद्धा मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. देशातल्या अनेक लोकांनी कमवलेला आहे. आणि म्हणून ती परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी ही माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींच्यावर आहे. असताना मला आपल्या तालुक्यातर्फे श्यामची आई हे पुस्तक मला दिलं गेलं. बरेच वर्षापूर्वी ही श्यामची आई पुस्तक हे पुन्हा आपण वाचलेलं आहे. त्याच्यावर निघालेला सिनेमा सुद्धा बघितलेला आहे. मला गुरुजीला विनंती आहे की जमलं तर ही श्यामच्या आईच्या पुस्तकाचं ह्या मुलांसमोर वाचन करा. श्यामच्या आईचं मुलांच्या समोर वाचन करा. आज शाळेमध्ये आल्यानंतर मुलांना आपण आई हा शब्द लिहायला शिकवतो. फळ्यावर शिक्षक अ काढतात, अला काना दिला म्हणजे आ होतो, ई काढली आणि त्याच्यावरती रफा. वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानक हे महत्वाचं स्थानक आहे. या स्थानकावरून खेड, दापोली आणि मंडणगड या 3ही तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. तरी 16-312 कोचिवल्ली ते श्री गंगानगर ही रेल्वे रविवारी असते आणि 16-311 श्री गंगानगर ते कोचिवल्ली ट्रेन बुधवारी असते. मात्र खेड रेल्वे स्थानकात या रेल्वेला थांबा मिळत नसल्यामुळे या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही. तसेच रविवारी मुंबईला जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला प्रचंड गर्दी असल्यामुळे तिकीट काढूनही काही प्रवाशांना गाडीत चढता येत नाही आणि त्यानंतर मुंबईकडे जाणारी गाडीच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. आणि म्हणूनच 16-312 कोचिवल्ली ते श्री गंगानगर या गाडीला खेड स्थानकात थांबा मिळाल्यास प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.
खेड तालुक्यातील तसेच दापोली, मंडणगड या 3 तालुक्यातील राजस्थानी समाजातील बरेच लोक येथे राहतात. त्यांना त्यांच्या गावी ये जा करण्यासाठी ही ट्रेन खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे या दोन्ही ट्रेनला खेड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, जेणेकरून खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यातील राजस्थानी नागरिकांना तसेच मुंबई, गुजरात, राजस्थान येथे ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांना हे सोयीचे ठरेल अशी विनंती राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी निवेदन सादर करताना उत्तम कुमार जैन, सोहनलाल व्यास, आदाराम रायका, राकेश व्यास, हरिलाल रायका, हरीश सुंदेशा, बाबूलाल सुंदेशा, दिनेश माळी, शंकर सोळंकी, बागराम माळी, रमेश चौधरी, बाळाराम माळी, शांतीलाल सुंदेशा, श्रवण महाराज आणि नागरिक उपस्थित होते. खेड रेल्वे स्थानक याला 3 तालुक्याचे प्रवासी या इथून बसतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की सगळ्यात जास्त कलेक्शन, सगळ्यात जास्त प्रवासी इथून प्रवास करतात. इथून थेट राजस्थानला, दिल्लीला, उत्तरेकडे जाणारी कुठलीही ट्रेन थांबत नाही. इथून आम्हाला माणगाव किंवा चिपळूणला जाऊन बसावं लागतं. इथं जवळपास 400-450 फॅमिली असून त्यांची खूप कुचंबणा होते जाण्यासाठी आणि मग इथून कनेक्टिव्हिटी जाऊन पुन्हा त्या गाड्या लेट होतात, त्यामुळे त्या मिळत नाही आहेत. तर आम्हाला एक सोयीची सीट गंगानगर 6311 आणि 312 या 2 गाड्या आहेत. गंगानगर कोचिवली, श्री गंगानगर कोचिवली गाडी, ते अप अँड डाऊन याला इथे खेडमध्येच थांबा मिळावा याकरता आज आम्ही माननीय मॅनेजर, माननीय रिजनल मॅनेजर, माननीय मॅनेजिंग डायरेक्टर, खासदार माननीय अश्विनी वैष्णव सर, माननीय आमदार साहेब, माननीय इथले लोकल ऑथॉरिटीज या सगळ्यांकडे आज आम्ही इथे निवेदन दिलं आहे. यातर्फे खेड तालुका विष्णू समाज, खेड आणि समस्त खेड मधील नागरिक या लोकांनी आज इथे निवेदन दिलं आहे. आम्हाला तो थांबा, या गाड्यांना थांबा लवकर मिळावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं थांबलो. मे मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेली सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेली रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका दिनेश महाडिक हिचा प्रमुख मान्यवर दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर जयवंत जालगावकर आणि सीए फरहीन काझी यांच्या शुभ हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. सीए ऋतिका महाडिक हिचे शाळेत आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात, लेझिम नृत्य आणि कवायत संचलनाद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रथमतः रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका महाडिक हिचा मान्यवर दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर जयवंत जालगावकर आणि सीए फरहीन काझी तसेच रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, दापोली अर्बन बँकेचे संचालक संदीप दिवेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन भव्य सत्कार झाला. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत बिपिनदादा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका महाडिक हिने सन 2018-19 मध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्येच यशस्वीरित्या पूर्ण केलंय. इयत्ता 12वी वाणिज्य शाखेमध्ये पहिल्या बॅचमध्ये तिने शाळेत तृतीय क्रमांक देखील पटकावला होता. रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिची सीए या अभ्यासक्रमाची जोरदार तयारी सुरू होती. आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रथमतः शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी लिहिलेल्या सन्मान पत्राच्या माध्यमातून माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका महाडिक हिच्या प्रगतीचा आढावा सांगितला. प्रशालेतील प्राध्यापिका रुपाली बोडस यांनी आपल्या मनोगतात ऋतिकाच्या जिद्दी स्वभावामुळे आणि प्रचंड कष्ट करण्याची असलेली तयारी यामुळे तिला हे यश सहज शक्य झाल्याचं सांगितलं. माजी विद्यार्थिनी सीए ऋतिका महाडिक हिने आपले मनोगत व्यक्त करताना स्वतःची ओळख करून देत मी सीए ऋतिका महाडिक असं अभिमानाने सांगितलं. कठोर परिश्रमांची तयारी असेल तर यश लांब नसतं, यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे असं देखील ती म्हणाली. शेवटी तिने या सत्कार सोहळ्याविषयी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर ऋतिकाचे वडील दिनेश महाडिक यांनी ऋतिका ही जरी हिरा असली तरी ती रोटरी स्कूलमुळेच चमकली आहे असं आपल्या मनोगतात आवर्जून म्हटलं. उपस्थित मान्यवर सीए फरहीन काझी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणताना सीए ऋतिका महाडिकचे भरभरून कौतुक केले. आपल्या मनोगतात त्यांनी आयुष्यातील छोटासा बदल अगणित यश मिळवून देऊ शकतो असं देखील म्हटलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर जयवंत जालगावकर यांनी सीए ऋतिका महाडिक हिचे कौतुक करून शिक्षकांचे रागावणे हे मुलांचे ध्येय घडवते असं म्हटलं.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले आणि सर्वांनी सीए ऋतिका महाडिक हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनी सह्याद्री टेनिस असोसिएशन तर्फे खेड पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना अनोखी मानवंदना देण्यात आली। यावेळी नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन पोलिसांच्या कार्याची दखल घेत आदरयुक्त उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांना मानवंदना दिली। त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी आवटी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन भोयर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पुष्पगुच्छ स्वीकारला। सह्याद्री टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर तर मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष मिलिंद युलेकर आणि जेसी खेडचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी उत्तम कुमार जैन यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। तर या कार्यक्रमाबद्दल सर्वांचे भागोजी आवटी यांनी विशेष आभार व्यक्त केले। आज 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन। या दिनानिमित्त खेडवासियांचे जे गुड मॉर्निंग ग्रुप आहे, सह्याद्री ग्रुप आहे, त्याचबरोबर खेडवासीय जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व खेडवासियांचं आणि सर्व ग्रुपचं मी अभिनंदन करतो। आणि हा जो सप्ताह आहे पोलीस वर्धापन दिनाचा सप्ताह आपण चांगल्या प्रकारे सामाजिक वातावरण चांगलं ठेवून आपण साजरा करूया, एवढी एक खेडवासियांकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। नवीन वर्षाच्या स्वागताला सालाबाद प्रमाणे यंदा देखील श्री काळकाई देवी मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी अशी पदयात्रा निघाली। काल 2 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता श्री देवी काळकाई मंदिर येथून ही पायी वारी सुरू झाली। सदर पदयात्रेमध्ये सामील झालेल्या श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी हिंदुराज मित्र मंडळातर्फे चहा, नाश्ता, पाणी तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। काल पहाटे 5 वाजता पायी वारीला सुरुवात झाल्यानंतर 6 वाजता श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामींना अभिषेक संपन्न झाला। सकाळी 8 वाजता श्री स्वामींची आरती देखील संपन्न झाली। दुपारी 11 वाजता भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। दुपारी 1 वाजता भरणे नाका येथून काळकाई मंदिर येथून निघालेली ही पायीवारी श्री स्वामी समर्थ मठामध्ये पोहोचताच आगमन झाल्यानंतर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्री स्वामी समर्थांची महाआरती संपन्न झाली। यावेळी असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते। पुढे दुपारी 2 वाजता महाप्रसादाने पायीवारीची सांगता झाली। खेड आणि परिसरातील महिलांसाठी सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून कांची कांस्य थेरपी आणि वेलनेस सेंटर यांच्या वतीने आज 3 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कांची कांस्य थेरपी सेंटर मध्ये महिलांसाठी मोफत कांस्य थेरपी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात महिलांना कांस्य थेरपीच्या अनेक फायद्यांबद्दल माहिती देण्यात आली आणि थेरपीचा अनुभव देखील देण्यात आला। शिबिराचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं। उद्योजिका स्वरा जोशी, स्नेहा जाधव, ऋतिका जाधव, श्रुती खोपकर, मेहविश कासकर, अनुज जोशी यावेळी उपस्थित होते। कांस्य थेरपिस्ट जोशी यांनी कांस्य थेरपीचे फायदे सांगितले। यामध्ये तणाव आणि चिंता कमी होणे, शरीरातील वेदना कमी होणे, रक्तप्रवाह सुधारणे, झोप सुधारणे, चयापचय वाढणे या सगळ्याचा समावेश होतो असं मार्गदर्शन देखील केलं। कांची थेरपी अँड वेलनेस सेंटरचे कांची कांस्य थेरपी सेंटर रुफियात अपार्टमेंट महाडनाका येथे या शिबिरात नोंदणी केलेल्या 15 महिलांना लाभ देण्यात आला। थेरपी घेणाऱ्या महिलांनी देखील या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। मंत्रालयीन दालनात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी भेट घेतली आणि दरम्यान त्यांच्याशी विविध विषयांवरती संवाद देखील साधला। तर याचबरोबर मंत्रालयीन दालनात उपस्थित असलेले भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी भेट घेतली आणि विविध विषयांवरती चर्चा झाली। छत्रपती शिवाजी महाराज चषकासाठी
खेड कबड्डी असोसिएशनच्या 5 महिला खेळाडूंची निवड झाली आहे, तर प्रशिक्षक म्हणून दाजी राजगुरू यांची निवड झाली आहे। या निवडीबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले। कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि सदस्यांनी निवड झालेल्या खेळाडू सुप्रिया थोरे, समरीन बुरोणकर, तस्नीम बुरोणकर, सिद्धी चाळके, प्रतीक्षा चव्हाण आणि प्रशिक्षक म्हणून निवड झालेले दाजी राजगुरू यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कारला टोईंग व्हॅनने जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीररित्या जखमी झाले। रायगडच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली। या अपघातामधील मृत आणि जखमी हे सर्वजण महाड येथे राहणारे। रात्री उशिरा अपघाताची ही घटना घडली। या अपघाताचा तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला। डिझेल संपल्याने बंद पडलेली स्कॉर्पिओ कार महामार्गाच्या लगत थांबली होती। याच वेळी पाठीमागून आलेल्या टोईंग व्हॅनने या कारला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीररित्या जखमी झाले। सूर्यकांत मोरे, साहिल शेलार वय वर्ष 25 आणि प्रसाद नातेकर वय वर्ष 25 असं मृत्यू झालेल्या तिघांची नाव आहेत। हे तिघेही महाडच्या कुंभाराळीमध्ये राहणारे, तर समीर मिंडे वय वर्ष 35 राहणार दासगाव, सूरज नलावडे वय वर्ष 34 राहणार चांभारखिंड आणि शुभम माटल वय वर्ष 26 राहणार शिरगाव हे तिघे जण गंभीररित्या जखमी झाले। मुंबई गोवा महामार्गावरून हे सर्वजण प्रवास करत असताना हा अपघात झाला। महाडवरून मुंबईला जात असताना वीर रेल्वे स्थानकाजवळ स्कॉर्पिओ कारचे डिझेल संपल्याने कार बाजूला थांबवण्यात आली होती। कारमधून प्रवास करणारे हे 6 जण कार शेजारी उभे होते। त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या टोईंग व्हॅनने बंद स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली। टोईंग व्हॅनच्या धडकेत स्कॉर्पिओ कार सुमारे 50 मीटर लांब उडवली गेली आणि सर्व्हिस रोडच्या पलीकडील खड्ड्यात पडली। अपघातादरम्यान कार जवळ उभ्या असलेल्यांना जोरदार धडक बसल्याने यामधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले। मराठीत बोल असं सांगितल्याने मुजोर परप्रांतीय फळ विक्रेत्याने विशाल गवळी या तरुणालाच कान धरून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार मुंबऱ्यात घडला। महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला मराठीत बोलावंच लागेल असा आग्रह या तरुणाने धरला, पण त्याची शिक्षा म्हणून त्याला चक्क हिंदीतून माफी मागायला भाग पाडण्यात आलं। सर्वात कहर म्हणजे मुंब्रा पोलिसांनी मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळ विक्रेत्याच्या तक्रारीवरून त्या तरुणावरच अदाखल पात्र गुन्हा दाखल केलाय। कल्याणमधील शुक्ला कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडली। कल्याणसह मुंबई, वसई आणि अन्य भागात वारंवार मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान केला जातोय। यातच आता भर पडलीये ती म्हणजे मुंब्र्यात घडलेल्या प्रकाराची। मुंब्र्यामध्ये विशाल गवळी हा मराठी तरुण बाजारात फळं विकत घेण्यासाठी एका विक्रेत्याकडे गेला होता। विशाल याने मराठीत फळांचा भाव विचारला असता फळ विक्रेता शोएब कुरेशी हा संतापला आणि तो म्हणाला की मला मराठी येत नसल्याने तू हिंदीमधूनच बोल। विशाल गवळी याने महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही असं खडसावलं असता त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली। त्यांचं भांडण झालं आणि हे भांडण मोठं विकोपाला जाणार जमाव देखील जमला। आयडियल मार्केट कौसा येथे फळ विक्रेता शोएब कुरेशी आणि विशाल गवळी यांच्यामध्ये मराठी भाषेमधून बोलण्यावरून झालेल्या या वादावादी आणि शिवीगाळाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं। त्यानंतर विशाल गवळी याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना अब्दुल अन्सारी याच्यासह 20 ते 25 जणांनी मुंब्रा पोलीस ठाणे येथे बेकायदा जमाव जमवून पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली। आम्ही सांगतो तसेच गुन्हे दाखल करा, आरोपीला तात्काळ अटक करा असा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला। मनाई आदेशाचे उल्लंघन देखील केले गेले। त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। आरोपींना अटक करून प्रतिबंधक कारवाई करत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली। परप्रांतीय शोएब कुरेशी यांनी आजूबाजूचे विक्रेते साथीदारही गोळा करून त्यांनी मराठमोळ्या विशालला अक्षरशः घेरलं, तसेच त्याला दमबाजी देखील केली।
काही जणांनी विशाल याला शिवीगाळ देखील केली। अखेर त्याला फळे विक्रेत्यांनी कानाला धरून हिंदीत माफी मागायला भाग पाडलं। या घटनेची माहिती कळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाद सोडवण्याऐवजी विशाल गवळी यालाच पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा देखील दाखल केला। पोलिसांच्या याच एकतर्फी भूमिकेमुळे आता संताप व्यक्त केला जातोय। तर पुढची बातमी ती म्हणजे इयत्ता 10वी नंतर इंजिनिअरिंग, BArt, मेडिकल, CA, CS, लॉ या क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे रविवारी 5 जानेवारी रोजी रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी येथे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच RSCET या परीक्षेचं आयोजन सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत करण्यात आले। आतापर्यंत 50 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप देणारी तसेच हुशार आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण देणारी कोकणातील एकमेव संस्था म्हणजेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल होय। IIT, NIT तसेच नामांकित शासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत स्कॉलरशिप मिळवण्याची सुवर्ण संधी रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे। आतापर्यंत दापोली, मंडणगड, चिपळूण, महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेऊन JEE, NET, JEE, BArt, CA फाउंडेशन, CS फाउंडेशन यासारख्या प्रवेश परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करून IIT, NIT मेडिकल क्षेत्रातील नामांकित शासकीय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केलाय। सदरच्या रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन रविवारी 5 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांसाठी गोदुताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी बस स्थानकासमोर सकाळी 11 ते दुपारी 1:30 या वेळेत करण्यात आले। रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचा कालावधी 2.5 तास असून इयत्ता 10वीच्या गणित आणि विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयांवरील पायाभूत ज्ञानावरती आधारित बहुपर्यायी प्रश्न असतील। या परीक्षेत उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या स्वरूपात 11वी विज्ञान शाखेमध्ये रोटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यास फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी हे रोटरी अकॅडमीतील JEE मेन्स यासारख्या स्वतंत्र बॅच मध्ये प्रवेश मिळवू शकतील। सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती आपली नाव नोंदणी करणं गरजेचं असणार आहे। नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरती सकाळी 10 वाजेपर्यंत उपस्थित राहायचे। या परीक्षेस रत्नागिरी येथील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोस यश संपादन करावं असं आवाहन रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी केलंय। तरी अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 9607067192 किंवा 8208971189 या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकताय। Working hard for a big dream? So soon it will be all worth it. Preparing for JEE and NEET exams can be challenging, but staying motivated is the key to success. So, in this new year, set your goal with Rotary Pratishtan's Rotary English Medium School by appearing for Rotary Scholarship Cum Entrance Test on Sunday, that is on 5th January 2025 in Khed, Mahad and Ratnagiri. Keep pushing forward, believing in yourself and knowing that with hard work, dedication and the right mindset, you can achieve your dream. JCI खेड आयोजित 22वा JC फेस्टिवल सोहळा महाड नाका खेड येथे पार पडणार आहे। JC फेस्टिवलची सुरुवात JC कार्निवलने करण्यात येणार आहे। या फेस्टिवलचे उद्घाटन गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील JC फेस्टिवल 2025 मध्ये खेडवासियांना वेगवेगळे स्टॉल्स, खाद्यनगरी, आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया नाईट, खेळ पैठणीचा, परदेशी कलाकार यांचे चित्तथरारक अनुभव, कलेचे सादरीकरण, प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्यांची उपस्थिती, लावणी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत। तरी दरम्यान 10 जानेवारी रोजी खास आकर्षण म्हणून झी मराठीवरील सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचं रात्री 8 वाजता गोळीबार मैदान महाडनाका खेड JC फेस्टिवल 2025 मध्ये मोठ्या दिमाखात आगमन होणार आहे आणि ती खेडवासियांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे तिला भेटण्यासाठी आपण नक्की यावं असं आवाहन खेड JCIच्या वतीने करण्यात आलंय।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रमुखपदी उपजिल्हा प्रमुख राहिलेले नंदू शिर्के यांची निवड झाली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही निवड करण्यात आली आणि अशी माहिती देण्यात आली आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले अनिल नवघणे यांनी तुतारी हाती घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षानं त्यांच्यावरती पक्षांतर्गत गटबाजी केल्यामुळे कारवाई केली होती. त्यानंतर जिल्हा प्रमुख पदाची जागा ही रिक्त असल्यामुळे अखेर नंदू शिर्के यांची या पदावरती वर्णी लागली आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरस येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जांभुर्डे मनवळवाडी येथे सुरू असलेल्या विशेष ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर 2024-25 ची 31 डिसेंबर 2024 रोजी सांगता झाली. या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी हे उपस्थित होते. 25 डिसेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये ज्ञानदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये 25 डिसेंबर रोजी उद्घाटन कार्यक्रम तसेच मागील वर्षीच्या शिबिराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 26 डिसेंबर रोजी विजय शिंदे यांचे योग साधना प्रात्यक्षिक तसेच अॅग्रो रिसॉर्ट एक व्यावसायिक संधी या विषयावरील व्याख्यान कार्यक्रम संपन्न झाला. 27 डिसेंबर रोजी आशिष देशमाने यांचे योग साधना प्रात्यक्षिक आणि धीरज वाटेकर यांचे अपरिचित कोकण या विषयावरील व्याख्यान पार पडले. 28 डिसेंबर रोजी आशिष देशमाने यांचे योग साधना प्रात्यक्षिक आणि राष्ट्रीय सेवा योजना आणि मी या विषयावरती वीर पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. 29 डिसेंबर रोजी महादेव वाघमोडे यांचे योग साधना प्रात्यक्षिक आणि युवकांपुढील आव्हाने या विषयावरती डॉक्टर चंद्रसेन घुमरे यांचं व्याख्यान संपन्न झालं. 30 डिसेंबर रोजी इम्पॉर्टन्स ऑफ हायजीन या विषयावर ज्ञानदीप औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित नगरे यांचं व्याख्यान पार पडलं. याबरोबरच संस्थेचे सल्लागार श्रीरंग बापट आणि आसावरी बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम देखील पार पडला. या शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता, जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य शिबिर, जनजागृती अभियान, प्राथमिक शाळा सुशोभीकरण, पथनाट्य तसेच विविध स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आले. या शिबिरामध्ये शिकलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी रोज आचरणात आणून आपल्या भावी आयुष्यात याचा उपयोग करणे गरजेचे आहे असे मत ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. जांभुर्डे मनवळवाडी गावचे ग्रामस्थ मंगेश बुर्टे यांनी देखील ज्ञानदीपच्या निवासी शिबिराचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रिया बावरकर यांनी केलं. तर जांभुर्डे मनवळवाडी गावचे ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेटे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्डा, संस्थेचे सर्व सभासद आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी, डॉक्टर उमेश कुमार बागल यांच्याकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. खेड शहरातील मधुपेयचे मालक मिलिंदभाई तलाठी यांचे चिरंजीव स्माईल क्लिनिकचे डॉक्टर वेद मिलिंद तलाठी यांचा शुभ विवाह झाल्यानंतर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आलं. तर तलाठी परिवारातर्फे योगेशदादा कदम यांचे देखील सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सोबत शिवसेनेचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तर दापोलीतील रूपनगर वसाहत परिसरात सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये मोठं नुकसान झालंय. 2 जण गंभीररित्या भाजल्यामुळे ते जखमी झालेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. पोलीस प्रशासन आणि महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती सध्या प्राप्त झाली आहे. आज शुक्रवारी 3 जानेवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये ज्ञानज्योती पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील अंतरा भंडारे, सृष्टी राणे, आर्या खेडेकर आणि अनन्या क्षीरसागर या विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श जीवनाचा आढावा घेणारी भाषणे सादर केली। तसेच शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संस्कारांचे आपणही आदर्श बनण्याचा प्रयत्न करावा असं म्हटलं। तसेच सावित्रीबाईंचं स्मरण होणे ही आजच्या स्त्रियांकरता काळाची गरज ठरली आहे। आजची प्रत्येक स्त्री ही सावित्रींच्या संस्कारमय विचारांनी परिपूर्ण असली पाहिजे। समाजात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील पिढी घडवण्याचं सत्कार्य केलं पाहिजे। सावित्रीबाईंचा आदर्श जर प्रत्येक स्त्रीने डोळ्यासमोर ठेवून त्याचं अनुकरण केलं तर भविष्यात शिक्षणाचा दर्जा हा अधिक सुधारेल असं सांगून विद्यार्थिनींना बालिका दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मीनाक्षी निवाते यांनी केलं। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये बालिका दिन साजरा झाला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे, भेट कार्ड देऊन बालिका दिन साजरा केला। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी बालिका दिनाच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी।